हॅलो, नमस्ते आणि नमस्कार. अतरंगी शब्दाचे अंतरंग उलगडायला मी गायत्री तुमच्यासोबत आहे. बऱ्याच दिवसांनी आपण भेटतोय. खरं तर मागचा एक महिना इतका घाईत गेला की काही नवीन लिहायला असं निवांतपणच नव्हतं. हां, कविता लिहायला कविता काही वेळ काळ पाहून सुचत नसली तरी सुद्धा घड्याळाच्या काट्यावर बसून कवितेच्या विश्वात रमणं थोडं अवघडच. ऑनलाईन एक्झाम्स, एंट्रन्स, ॲडमिशन या सगळ्यामधून सुटका मिळाली आणि फायनली तुमच्याशी भेटायचा मुहूर्त ठरला. खरं तर कविता लिहिणं जितकं मला आवडतं तितकंच कविता वाचायला देखील आवडतं. खरं तर आजचा भाग थोडा विशेष आहे. खरं तर आजपासूनचे सारेच भाग एक नवीन पर्वाची सुरुवात आहे. एक नवीन पर्व जे मी सुरुवात करणार आहे, ज्याचं नाव आहे कविता तुझ्या मनातली. या भागामध्ये आपण नवनवीन मित्रमैत्रिणींना भेटणार आहोत आणि त्यांचा कवितांचा अनुभव आणि त्यांच्या कविता आपण ऐकणार आहोत. आणि जसं तुम्हाला कविता ऐकायला आवडतं तसं मलाही कविता ऐकायला फार आवडतं. त्यामुळे हा भाग आपल्या सर्वांसाठीच एक नवीन पर्वणी ठरणार आहे. तर आजच्या भागाची आपण सुरुवात करतोय एका कवी मित्रासोबत, ज्याचं नाव आहे सारंग पांपटवार. चला तर आपण त्याची ओळख करून घेऊया आणि त्याच्यासोबत या पहिल्या भागाची सुरुवात करूया. तर आजच्या भागाचा आपला पहिला कवी मित्र आहे सारंग पांपटवार. तर सारंग, तुझं मनापासून स्वागत. खूप तर खूप धन्यवाद. सारंगाचे अंतरंग आपण त्याच्याच अतरंगी शब्दातून जाणून घेणार आहोत आपण या भागात. तर त्याआधी आपण एक छोटासा परिचय घेऊ सारंगच्याच एका कवितेतून. जी हं. कविता मी पहिल्यांदा ऐकली होती आणि त्या कवितेमुळे याची माझ्याशी ओळख झाली होती. तर बरं. ती कविता आहे, त्यातून आपण त्याचा परिचय जाणून घेऊ. तर म्हणता म्हणता तुझी कविता ऐकली. म्हणता म्हणता ही तुझी हो, कविता हो. आहे. तर हं, ती हं. मी आपलं मिरॅकल सरस्वती याचं कवितेचं पान ही काव्यमाला होती ना, त्या काव्यमालेत मी तुझी ही हं, कविता हं, ऐकली हं. होती. हं, हं, हं. तर म्हणता म्हणता कविता वाचली. क्या बात है! म्हणता म्हणता कविता वाचली, म्हणता म्हणता कविता ऐकली, म्हणता म्हणता आवडून गेली शब्दकलेची ठेव निराळी. म्हणता म्हणता ओळख झाली. वॉव! वॉव! म्हणता म्हणता ओळख झाली, म्हणता म्हणता हं, हं. कल्पना आली, म्हणता म्हणता तुझ्या मनातली कविता हं, साऱ्यांना हं. ऐकवावी वाटली. म्हणता म्हणता विचारलं क्या तुला, बात है! वॉव! म्हणता म्हणता विचारलं तुला, बरं. म्हणता म्हणता क्षणात तुझीही राजी आली. म्हणता म्हणता विचारलं तुला, हं, हं. क्षणात तुझी ही राजी आली. म्हणता म्हणता दिवस ठरला, म्हणता म्हणता भेट झाली. आजची भेट. हं, हं. म्हणता म्हणता दिवस हो. ठरला, म्हणता म्हणता भेट चालली. अंतरंगी चला ऐकूया कविता तुझ्या मनातली. अंतरंगी चला ऐकूया कविता तुझ्या मनातली. या क्या बात पर्वाचा है! रंग वेगळा. या हं, हं. पर्वाचा रंग वेगळा, ढंग वेगळा या कवीचा. या पर्वाचा हं. रंग वेगळा, ढंग वेगळा या कवीचा. सारंग संगे आरंभ करूया या अतरंगी मैफिलीला. सारंग संगे आरंभ करूया या अतरंगी मैफिलीला. नमस्कार. तर सारंगाचा परिचय तर झालाच. तर आपण आजच्या भागाची सुरुवात करूया एका नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नापासून. तर तू कविता कधीपासून लिहायला लागला? किंवा पहिली कविता तू कोणत्या वयात लिहिली होतीस? प्रथमतः गायत्री, मी तुझे खूप खूप आभार व्यक्त करतो, कारण तू तुझ्या उपक्रमाची सुरुवात करण्यासाठी मला इथे बोलवलंस त्याबद्दल. आणि तुझा जो प्रश्न आहे तो आधीसुद्धा मला बऱ्याच जणांनी विचारला आहे आणि आधी जे उत्तर मी दिलं तेच मी देणार आहे, की मी जेव्हा 7वीत होतो, म्हणजे कदाचित 13-14 वर्षाचा असेन, तेव्हापासून मी कविता लिहायला सुरुवात केली. अच्छा. येस. आय थिंक सगळेच कवी त्याच वयात निर्माण होतात वाटतं. हो. तुझी पहिली नॅचरल. कविता तुला आठवते का? हो. आता मी म्हणालो ना, की मी 7वीत होतो, तेव्हा आपल्या सगळ्यांचं इन्स्पिरेशन जे असतं एक
म्हणजे आपल्याला इतिहासात जो शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवला जातो ते. त्यामुळे माझ्या कवितेचा विषय सुद्धा तोच होता. वा वा. ती आठवते, जरा जरा आठवते. अच्छा. नाही, ओके. तर अजून एक प्रश्न असा आहे, की जर हम्म, तुला कविता आणि तू या हम्म, दोघांमधलं नातं डिफाईन करायचं असेल, कविता आणि हम्म. तुझ्यातलं, तर ते एका वाक्यात तू कसं डिफाईन करशील? एकाच वाक्यात. एका एकाच वाक्यात. येस, येस. हम्म, खरं तर अवघड, सर्वस्व. थोडासा अवघड प्रश्न आहे एका वाक्यात एवढं सगळं एक्सप्लेन करणं, पण तरी पण. सर्वस्व. ओके. कविता म्हणजे सर्वस्व तुझ्यासाठी. येस, येस. ओके. तर एखादी कविता होऊनच जाऊ दे मग. एखादी कविता ऐकूया आपण तुझी. ठीक आहे, चालेल चालेल. मैफिल जमलीच आहे तर. येस, येस, येस. चला, आपण Yes. सगळे काव्यरसिक तुझ्या तुझ्या कवितेसाठी आतुर आहेत. तर आपण एखादी कविता पहिली तुझी क्या बात आहे. ऐकूया. एक अत्यंत कविता घेतो, जास्त डोक्याला ताण असो, ताण ओके. नाही पडणार अशी. प्रकरण दिसतं तेवढं कधीच सहज नसतं. प्रकरण दिसतं तेवढं कधीच सहज नसतं. ती असंच म्हणाली म्हणजे नसतं. हा. प्रकरण दिसतं तेवढं कधीच सहज नसतं. ती असंच म्हणाली म्हणजे काही असंच नसतं. सिक्रेट्स असतात मोठे मोठे पोटामध्ये. सिक्रेट्स असतात मोठे मोठे पोटामध्ये. अंधार लपतोच उजेडाच्या गोटामध्ये. सिक्रेट्स असतात मोठे मोठे पोटामध्ये. अंधार लपतोच उजेडाच्या गोटामध्ये. काय वाढून ठेवले असते कुणास ठाऊक. काय वाढून ठेवले असते कुणास ठाऊक. नुसतीच गर्दी गर्दी दिसते ताटामध्ये. जे दिसतं ते दिसलं म्हणजे तसंच नसतं. जे दिसतं ते दिसलं म्हणजे तसंच असंच म्हणाली म्हणजे काही असंच वा. नसतं. प्रकरण दिसतं तेवढं कधीच सहज नसतं. नसतं. ती असंच म्हणाली म्हणजे काही असंच असंच नसतं. नसतं. ओढ असते, प्रेम असतं हाके मागे. ओढ असते, प्रेम असतं हाके मागे. वा वा. उगीच कुणी येत नसतं मागे मागे. अच्छा. ओढ असते, प्रेम असतं हाके मागे. उगीच कुणी येत नसतं मागे मागे. सुटे सुटे होत नसतात सहजासहजी. सुटे सुटे होत नसतात सहजासहजी. गुंत्यात गुंतून गेलेले ते नाजूक धागे. हो. असंच कुणालाही नातं सुचत नसतं. असंच कुणालाही नातं सुचत नसतं. ती असंच म्हणाली म्हणजे काही असंच असंच नसतं. नसतं. वा वा असतं वा वा. तेवढं कधीच सहज नसतं. ती असंच म्हणाली म्हणजे काही असंच नसतं. नुसते प्रश्न नुसता गोंधळ नसते उत्तर. नुसते प्रश्न नुसता गोंधळ नसते उत्तर. वेळ कातर मार्ग खडतर वाटा सत्तर. मैल मैल चालून सुद्धा संपत नसतं. अंतरांतलं केवढं मोठं असतं अंतर. नुसते प्रश्न नुसता गोंधळ नसते उत्तर. वेळ कातर मार्ग खडतर वाटा सत्तर. मैल मैल चालून सुद्धा संपत नसतं. अंतरातलं केवढं मोठं असतं अंतर. थोडं थोडं वाटलं तरी थोडंच नसतं. ती असंच म्हणाली म्हणजे काही असंच नसतं. असंच नसतं. असंच मागे असते एक वाट नागमोडी. असंच मागे असते एक वाट नागमोडी. त्यातही बरेच न सुटणारी कोडी. एक अनामिक हुरहुर, एक अनामिक गोडी. इगो थोडा, प्रेम थोडं आणि भीती थोडी. असंच म्हणजे तसं काही तसंच नसतं. असंच म्हणजे तसं काही तसंच नसतं. ती असंच म्हणाली म्हणजे काही बरंच म्हणाली म्हणजे काही बरंच नसतं. आणि खरंच म्हणाली म्हणजे काही खरंच नसतं. बरंच म्हणाली म्हणजे काही बरंच नसतं. आणि खरंच म्हणाली म्हणजे काही खरंच नसतं. ती असंच म्हणाली म्हणजे ते काही काही असंच असंच नसतं. नसतं. वा प्रकरण वा. दिसतं तेवढं कधीच सहज नसतं. ती असंच म्हणाली म्हणजे काही असंच नसतं. वा वा वा. मस्त, हा. अगदी मस्त. एकदम छान Thank you. कवितेपासून सुरुवात झाली. एकदम हलक्या फुलक्या आणि सगळ्यांना आवडेल अशी कविता होती. पटण्यासारखी. क्या बात आहे. ओके. हो हो हो. मुद्दामूनच या कवितेपासून सुरुवात केली. ओके, ओके, ओके. तर कविता ऐकून खूपच छान वाटलं. तर असं म्हणतात की कवितेने मन भरतं, पण पोटासाठी काय करतोस? म्हणजे असं म्हणतात.
खर तर हे वाक्य मला पटत नाही. त्यावर तुझं मत काय हे सुद्धा जाणून घेऊ. पण प्रोफेशन काय आहे तुझं? येस. हो, तुझं मत अगदी बरोबर आहे. कारण उदरनिर्वाह हा कवितेवर होऊ शकत नाही. संत तुकाराम महाराजही म्हटले की ते अभंग लिहायचे, परंतु उदरनिर्वाहासाठी त्यांना इतर काहीतरी काम करावंच लागायचं. तर खर तर मी आता सध्या ही गोष्ट बदलली पाहिजे. कारण की जे हम्म, आवडतं ते करण्यात जास्त आनंद आहे असं मला वाटतं. ज्याने मन भरू हो, शकतं त्याने अगदी पोट अगदी अगदी. सुद्धा भरलंच पाहिजे. हो, अगदी अगदी. आता हे सुद्धा अगदी पोएटिक झालं. याने मन भरतं पण पोट भरत नाही. पण हरकत नाही. तर प्रॅक्टिकली मला वाटतं की हे असंच चालणार आहे, त्यामुळे ते तसंच चालू द्यावं. परंतु तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर मी सध्या LTI नावाची एक कंपनी आहे, तर त्यात इंजिनियर म्हणून काम करतो. अच्छा. ओके. ठीक आहे. तर येस. अजून एक प्रश्न जो मला सगळे नेहमी विचारत असतात, की "अरे यार, हे तुला सुचतं कसं?" हे मला नेहमी विचारतात, की मला याचं अजिबात उत्तर नाहीये माझ्याकडे. सुचतं. बसलं, हातात पेन आलं, सुचतं. तर हाच प्रश्न मला तुला विचारायचा आहे, की हे तुला सुचतं कसं? इन्स्पिरेशन म्हणजे आपण जे काही वाचत आहे लहानपणापासून किंवा आता सुद्धा सतत वाचत असतो, तर त्यातले बरेच शब्द आपल्याला भुरळ पाडतात किंवा मोहात पाडतात किंवा ते शब्द छान असतात, उच्चार करायला छान असतात, काही शब्द अर्थाच्या अनुषंगाने छान असतात, काही शब्द असेच सहज आपल्या स्वभावाशी त्यांचं काहीतरी नातं असतं म्हणून आवडून जातात. येस, येस. त्यामुळे शब्दांची अगदीच. मैत्री झाली की मग विचार तर वाह! प्रत्येकाकडे असतात, फक्त त्यांना शब शब्दात मांडायचं असतं. शब्दांशी मैत्री. खूपच छान बोललास तू. खरंच. येस, येस. अगदीच. तर अशीच तुझी मैत्री अजून एखाद्या तुझ्या शब्दांशी मैत्री तुझी आपण जाणून घेऊयात तुझ्या कवितेतून. अजून एखादी कविता. अच्छा, अजून एक कविता घेऊ का? येस, येस. मग हरकत नाही. आता सगळे मी जी आतुरले तुझी पूर्वीची कविता कविता घेतली ऐकायला. होती. अच्छा, अच्छा. छान वाटतं असं. पण मी पूर्वी जी कविता घेतली होती त्यात असा म्हणजे एक नाद होता, एक यमक जुळवले होते. तर आता जी कविता घेतो ती मुक्तछंद आहे. ओके. पूर्वीची ही अशी मुक्तछंदच होती, परंतु यात यमक असं काही नाही. तिची एक आंतरिक लय आहे. अशी एक मुक्तछंद कविता सादर करतो. आणि सध्याची जी सिच्युएशन आहे, आजूबाजूला जे काही आपण त्याशी कुठेतरी आपण रिलेट करू शकू, असं मला वाटतं. अच्छा. कवितेचं नाव आहे आभाळ. कवितेचं नाव आभाळ. ओके. आभाळ झाकता येत नसतं कशानेही. आभाळ झाकता येत नसतं कशानेही. आभाळ टाकता येत नसतं कुणाच्याही पदरात. ओ. अच्छा. आभाळ झाकता येत नसतं कशानेही. आभाळ टाकता येत नसतं कुणाच्याही पदरात. आभाळ उडवता येत नसतं एकमेकांवर चिखलासारखं. अगदीच. आभाळ झाकता येत नसतं कशानेही. आभाळ टाकता येत नसतं कुणाच्याही पदरात. आभाळ उडवता येत नसतं एकमेकांवर चिखलासारखं. आभाळाला नसतात सीमा. आभाळाला नसते मर्यादा. आभाळाला नसतो धर्म. आभाळच आभाळाची सीमा, आभाळच आभाळाची मर्यादा आणि आभाळच आभाळाचा धर्म. अगदी, अगदी, अगदी. वाह! आभाळाला उतरता येतं सहज. आभाळाला उतरता येतं सहज कुणाच्याही डोळ्यात. वाह! आभाळाला करता येतं आपलंसं कुणालाही. अगदी. आभाळाला मागता येत नाही. आभाळाला फक्त देता येतं. वाह! आभाळाला मागता येत नाही. आभाळाला फक्त देता येतं भरभरून. झेप आभाळ, माया, प्रेम, मोह आभाळ, निराशा, दुःख, आधार आभाळ. आभाळ हरवलं तर पोरके होऊ आपण. आभाळ हरवलं तर पोरके होऊ आपण. आभाळ कोसळलं तर बेघर होऊ आपण. आभाळ फाटलं तर वाहून जाऊ आपण. म्हणून जपायला हवं आपण आभाळाला. येस. अगदी, अगदी. आभाळ तुझंही नाही, आभाळ माझंही नाही. आभाळ तुझंही नसतं, आभाळ माझंही नसतं. खरं तर आभाळ नसतंच कोणाचंही. आभाळ फक्त असतं सगळ्यांचंच. वाह, वाह! वाह! अगदी, अगदी. खूप, खूप सुंदर. खूप सुंदर खूप आणि खूप खूप धन्यवाद. अगदी पटणारी कविता होती.
खरंच. येस येस. इतकी तू शब्दांशी तुझी मैत्री हळू-हळू कळायला लागली, की तू इतकी घट्ट मैत्री आहे तुझी शब्दांशी. खरंच खूप आवडली मला कविता. सगळ्यांनाच खूप थँक्यू आवडली सो असेल मच. कविता. तर तू खूप खूप म्हणालास, की धन्यवाद. ही तू मुक्त छंदात लिहिलेली कविता आहेस. तसं हम्म. मुक्त छंद, यमक किंवा अनेक काव्य प्रकार आहेत. तर तुला हम्म. पर्टिक्युलरली कोणत्या काव्य प्रकारात लिहायला आवडतं? अच्छा, ओके. मुळात काव्यप्रकार तसे बरेच आहेत आणि जर आपल्याला काव्यप्रकारांची माहिती असेल तर आपल्याला ते वाचताना अधिक आनंद घेता येईल. अगदी. परंतु त्याआधी इम्पॉर्टंट हे आहे की आपण जास्तीत जास्त वाचलं पाहिजे. आपण वाचत हो. गेलं पाहिजे. नुसतं वाचत सुटलं पाहिजे. जे त्याला लागेल ते मग त्यानुसार आपल्याला कळत जातात की हे कवितेचे प्रकार आहेत आणि मग त्या दृष्टीने आपण आपली अभिरुची विकसित करू शकतो कवितेच्या बाबतीत. येस. तर काव्य प्रकारांविषयी सांगायचं झाल्यास आपल्या आपल्या देशात अनेक राजवटी येऊन गेल्या. मुघलांची असेल, ब्रिटिशांची असेल. तर त्यांनी त्यांनी त्यांचे जे काव्य प्रकार आहेत ते भारतात आपसूक येऊन गेले रुजू आणि केली. त्यातले जे आवडले ते आपण म्हणजे फॉलो करत गेलो. येस. आता संत तुकाराम अभंग या प्रकारात लिहायचे. रामदास स्वामी मनाचे श्लोक श्लोक या प्रकारात लिहायचे. येस. ज्ञानेश्वरी जी आहे, ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ती ओवी या हो. प्रकारात आहे. तर जे उर्दू लोक आपल्यावरती राज्य करून गेले, त्यांनी एक फार सुंदर गोष्ट आपल्याला गिफ्ट म्हणून दिली. ती ती म्हणायची झाली तर गझल. गझल. आणि बाकी मग कविता तर आपल्या अनेक लोकांनी कविता लिहिलीच आहे. कुसुमाग्रज असतील अगदी. किंवा आत्ताच्या काळात संदीप खरे, वैभव जोशी असतील किंवा इथपर्यंत सगळ्यांनी मग कविता भरपूर लिहिल्या. परंतु येस. माझा जो आवडता काव्य प्रकार आहे तो तो म्हणजे सुरेश भटांनी मराठीत ज्याला आणलंय गझल. उर्दूमधून गझल तो. कारण मी गझलेत जरा जास्त कम्फर्ट फील करतो. ओके. हो, खूप खूप गझल वाचल्यात मी तुझ्याही. मी सगळ्यांना सांगेन, की याच्या इन्स्टा पेज मी खाली इन्स्टा हम्म. हँडल दिलेला आहे. त्याच्या इन्स्टा हँडलवर जाऊन त्याच्या सगळ्या तुम्ही गझल वाचू शकता, काही ऐकू पण शकता. खूप सुंदर गझल लिहितो. तर अशीच एखादी हम्म. गझल आम्हाला ऐकवशील का मग? तू लिहिलेली एखादी गझल. येस येस, नक्की नक्की ऐकू. खूप आवडेल आम्हाला ऐकायला. येस आजच्या येस भागात. येस, नक्की. फक्त आभाळ झालो निराकारसे, चांदणे मोजणाऱ्यांच मोजू दिले. वाह! फक्त आभाळ झालो निराकारसे, चांदणे मोजणाऱ्यांच मोजू दिले. सागरासारखा राहिलो जन्मभर, साचले तेवढे दुःख साचू दिले. वाह! वाह! फक्त आभाळ झालो निराकारसे, चांदणे मोजणाऱ्यांच मोजू दिले. सागरासारखा राहिलो जन्मभर, साचले तेवढे दुःख साचू दिले. मी मस्त. तुला पाहिले, तू मला पाहिले, काय अपुल्यामध्ये आणखी राहिले. मी तुला पाहिले, तू मला पाहिले, काय अपुल्यामध्ये आणखी राहिले. सर्व नजरेत बोलून गेलो सहज, राहिलेले जगालाच सांगू दिले. वाह! 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 फक्त आभाळ झालो निराकारसे, चांदणे मोजणाऱ्यांच मोजू दिले. हे हवे ते हवे मागणे रोजचे, त्यातही सांगणे हे नको ते नको. हे हवे ते हवे मागणे रोजचे, त्यातही सांगणे हे नको ते नको. पाहिले ना कधी काय आहे दिले, मागण्यातच उगा जन्म जाऊ दिले. फक्त वाह! वाह! आभाळ झालो निराकारसे, चांदणे मोजणाऱ्यांच क्या बात! मोजू दिले. व्हाय लाजे नको तेच झाले इथे, व्हाय लाजे नको तेच झाले इथे. पान माझे तिने फाडले शेवटी. ओके. व्हाय लाजे नको तेच झाले इथे, पान माझे तिने फाडले शेवटी. फक्त इतकेच की त्या अगोदर तिने पान दुमडून दुमडून चुरडू दिले. फक्त इतकेच की त्या अगोदर तिने पान दुमडून दुमडून चुरडू दिले. फक्त आभाळ झालो निराकारसे, चांदणे मोजणाऱ्यांच मोजू दिले. क्या बात! सांडला चेहरा आरशाने पुन्हा, सांडला चेहरा आरशाने पुन्हा, मी विखुरलो दिशाहीन चोहीकडे. सांडला चेहरा आरशाने पुन्हा, मी विखुरलो दिशाहीन चोहीकडे. सावरू लागताना पुन्हा मी मला, चेहरे लाख माझेच टोचू दिले.
फक्त आभाळ झालो निराकारसे, वा चांदणे वा मोजणाऱ्यांचं मोजू दिले. वा, मस्त. आता हा शेर ऐक, हा शेर ऐक. काळजीची तिच्या काळजी वाटते, काळजीची तिच्या काळजी वाटते, काळजीची तिच्या काय सांगू व्यथा. वा काळजीची तिच्या काळजी वाटते, काळजीची तिच्या काय सांगू व्यथा. त्या उद्याला मिळाया सहज भाकरी, हात थोडे तिने आज भाजू दिले. वा वा वा, फक्त आभाळ झालो निराकारचे, चांदणे मोजणाऱ्यांचं मस्त. क्या बात. मोजू दिले. होत गेले कितीही हसे मी तसे, ना मनावर कधी घेतले फारसे. हा मिसरा ऐक. होत ओके. गेले कितीही हसे मी तसे, ना मनावर कधी घेतले फारसे. होत गेले कितीही हसे मी तसे, ना मनावर कधी घेतले फारसे. मी मला झुळझुळत छान वाहू दिले, आणि काठास संतृप्त राहू दिले. फक्त आभाळ झालो वा निराकारसे, वा वा, चांदणे मोजणाऱ्यांचं मोजू दिले. सागरासारखा राहिलो जन्मभर, साचले ते वढे दुःख साचू दिले. धन्यवाद. अप्रतिम अप्रतिम, खूपच सुंदर. तू जी थँक्यू सो मच. शब्दांचे खेळ करतोस तुझ्या गझल किंवा कवितेमध्ये, खूपच सुंदर, खरंच खूप सुंदर. हे हा हा हा, मला ही गझल सुचण्याचं कारण म्हणजे मी फेसबुकवरती बऱ्याच मित्रांचे गझल वाचत असतो, तर अच्छा. त्यात हे मला नवीन नवीन मीटर्स जे आहेत, वृत्त जे आहेत ते कळत राहतात, आणि मग त्या अनुषंगाने मी लिहू पाहतो. मग माझ्या विचारांना दिशा सुद्धा मिळते आणि त्यांना एक उत्तम बांधणी सुद्धा मिळते. येस त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की मला वाटतं की हे जे समकालीन नवीन गझलकार लिहित आहेत त्यांच्या गझला जास्तीत जास्त वाचत जा. वाचल्या पाहिजे. येस येस येस. येस. तू वृत्तांबद्दल बोललास, म्हणजे आणि गझल. अजून एक गंमत म्हणजे हम्म. बोल बोल. हा एक अजून एक गंमत म्हणजे एक उर्दू गझल आहे फेमस, सादगी तो हमारी जरा देखिए. ऐकली आहेस का तू? त्यात साहेबांची गझल आहे, सादगी तो हमारी जरा देखिए, एतबार आपके वादे पर कर लिया. तर अच्छा. या गझलेचं मीटर सुद्धा म्हणजे हेच आहे. हा, तर मी तेच म्हणत होतो की अशा बऱ्याच गझला असतात ज्यांचं ओके मीटर ओके. सेम असतं, हा हा त्यामुळे हा. त्या गझलेची जर चाल या गझलेला लावली हो हो तर हो ती हो. चाल बसते. येस त्याचं येस येस. कारण म्हणजे यस, आपण तेच सांगत होतो. मात्रा वृत्त धन्यवाद. किंवा जे काही वृत्तांची बेरीज असते ती, तेच त्याबद्दल सुद्धा तू नवकवींना काही हम्म. सांगू शकतोस, की म्हणजे गझल म्हणजे काय किंवा वृत्त म्हणजे काय, याची एक थोडक्यात माहिती दे सगळ्यांनाच. की म्हणजे एखाद्या वृत्तात लिहिणं किंवा गझल, अगदी थोडक्यात सांगितलंच तरीच आहे, म्हणजे आता विषय निघालाच आहे. तर एखाद्या वृत्तात लिहिणं हम्म. किंवा मिसरा किंवा शेर किंवा पूर्ण गझल लिहिताना ते शेवटचे 2 शब्द, हम्म. ते त्या सगळ्याबद्दल थोडक्यात माहिती. हम्म. आता वृत्त किंवा गझल हा थोडक्यात सांगायचा तर विषय नाहीच आहे. हो हो हो. पण तरी गझल मध्ये जो शब्द शेवटी रिपीट होतो, म्हणजे आता आपण आता जी गझल पाहिली की फक्त आभाळ झालो निराकारसे, निराकारच. चांदणे मोजणाऱ्यांच मोजू दिले. तर यात दिले हा जो शब्द आहे तो पूर्ण गझलमध्ये थ्रू आउट रिपीट झालाय, तर त्याला रिपीट. म्हणतात रदीफ. तर गझलमध्ये सगळ्यात महत्वाचं असतं ती म्हणजे एका लयीत असलं पाहिजे. प्रत्येक ओळ किंवा त्या ओळीला मिसरा म्हणतात. तर हो प्रत्येक येस. मिसरा हा लयीत असला पाहिजे. आणि शेवटी जो शब्द रिपीट होतो त्याला रदीफ म्हणतात. प्रदीप. आणि रदीफाच्या आधी जो शब्द असतो, जो त्याला असा चिटकून येतो आणि त्या शब्दाचे यमक आपल्याला थ्रूआउट गझल पाहायला मिळतात, त्याला म्हणतात काफिया. काफी आहे. तर बस एवढंच असतं, बाकी यस यस. आणि जो पहिल्या 2 ओळी असतात त्यांना म्हणतात मतला, आणि शेवटच्या ज्या ओळी असतात ज्यात त्या शायरचं नाव असतं, म्हणजे गालिब लिहिताना येस येस. गालिब असं नाव टाकून ज्या ओळी लिहायचं त्याला म्हणतात मक्ता. बस अच्छा. एवढं एवढं जरी असलं तरी पुरेसं आहे. येस येस. आणि मी तुला एक लिंक पाठवीन, ती सुद्धा मला वाटतं की तू युट्यूबच्या तुझ्या बायो मध्ये टाक, जेणेकरून तो लेख वाचल्यानंतर या काव्य सगळ्यांना. हो प्रकाराबद्दल हो हो. पूर्ण माहिती सगळ्यांना नक्की मिळेल. नक्की यस. नक्की. पण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिहू, म्हणजे
सगळ्यांना Yes. गझलेचा अगदी खोलवर अभ्यास करता येईल आणि खरंच मी सुद्धा खूपदा वाचलंय आणि खूप इंटरेस्टिंग आणि छान म्हणजे ते त्यात लिहिणं एक म्हणजे खरं तर कविता एका साचेबद्ध पद्धतीने कविता लिहिणं अवघड असतं पण गझलमध्ये लिहिताना खूप छान वाटतं. ते एका साच्यात लिहायला खूप छान वाटतं खरंच. अ, तर खूप सुंदर तू खूप छान माहिती दिली सगळ्यांनाच आणि एक छान भाग झाला. पण एक शेवटचा प्रश्न मी तुला विचारू इच्छिते, की हम्म. नवकवींसाठी तू काय संदेश देशील सगळ्यांना? मी काव्य रसिकांना सुरुवातीला म्हण किंवा जे नव्याने लिहायला लागले आहेत, की कविता हम्म. लिहिणं आवडायला लागलंय, तर त्या सगळ्या लोकांना तू काय संदेश देशील? आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की इंस्टाग्राम वरती कवितेचे पेजेस केवढे झालेले आहेत. प्रत्येक जण हो. लिहितोय. प्रत्येक येस. जण काही ना काही विचार जे आहेत ते मांडतोय. कसंही करून एक यमक जुळवून मांडतो. ही खूप चांगली गोष्ट आहे की इतकं सगळं तंत्रज्ञान पुढे जाते परंतु त्यासोबत कविता सुद्धा पुढे जाते. परंतु ती तितक्याच समृद्धतेने पुढे गेली पाहिजे याचं आपण भान ठेवायला हवं. येस, येस. अगदीच अगदी. पण प्रत्येक प्रत्येक गोष्टीवर कविता केली तरी काही हरकत नाही, परंतु अगदी एकाच विषयाला जास्त टार्गेट आपण करू नये. जेणेकरून कवितेची जी व्याप्ती सौंदर्य. आहे सौंदर्य पण. तशीच राहील. यस, यस, यस. त्या सगळ्याच गोष्टी जपल्या पाहिजेत आणि त्या जपायच्या असतील तर कुठलीच त्यावरती म्हणजे सगळ्यात महत्वाचा उपाय म्हणजे वाचन. आपण जास्तीत जास्त वाचलं पाहिजे. तर खूप सुंदर. सारंग तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं. आजचा हा भाग खरंच खूप सुंदर झाला आणि एकदम काव्यमय झाला म्हणता येईल. तर असं मी एक ऐकली होती कवितेतला एक भाग, की ऐकू येते, दिसते त्याहून बरीच असते कविता. ऐकू येते, दिसते हम्म. त्याहून बरीच असते कविता. शब्दाआधी शब्दानंतर सुरूच असते कविता. सुरूच असते कविता. वाव. कवितेला खरंच छान. अंत नाहीये असं मला वाटतं, की कविता म्हणजे एकदा एखादं कवितेचं पुस्तक हातात घेतलं, की ते पूर्ण झाल्यावरच ठेवणं, हे म्हणजे अगदी नियम झालाय नियम. म्हणजे माझ्या बाबतीत तरी हम्म. हे असंच होतं, की कवितेचं पुस्तक हातात घेतलं, हम्म. की ते शेवटच्या कवितेपर्यंत ते वाचूनच ठेवायचं. खरंच तू जे जसं म्हणालास, की खरंच वाचणं खूप गरजेचं आहे. आणि त्याचसोबत मी सगळ्या काव्यरसिकांना सांगेन, की सारंगच्या सुद्धा कविता तुम्ही वाचा. त्याच्या इन्स्टा हँडलवर त्याच्या कविता तुम्हाला मिळतील. त्याचं इन्स्टा हँडलचा लिंक मी खाली दिलेली आहे. त्याला फॉलो करा. तसंच अंतरंगाला फॉलो करायला विसरू नका. आणि तसेच या YouTube चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक करा. तसंच या कविता कशा वाटल्या, सारंगच्या कविता कशा वाटल्या, हे आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्कीच कळवा. तोपर्यंत सारंग तुझं मनापासून आभार. तू या भागासाठी म्हणजे तयार झालास आणि एकाच बोलण्यावरून तू या व्हिडिओसाठी तयार झालास. त्यासाठी खरंच तुझं मनापासून आभार. गायत्री, तुझे सुद्धा खूप खूप आभार मला इथे बोलवल्याबद्दल आणि तुझ्या या उपक्रमासाठी माझ्याकडून खूप शुभेच्छा. पुन्हा भेटू नव्या भागात नवीन कवी मित्रांसोबत. तोपर्यंत थँक यू, धन्यवाद आणि शुक्रिया.